Hi friends, today we are learn about that the grammar of English grammar and first you to see my daughter name is Ojas. Let's Hi friends, we learn about this, that, these dots. let's go. Let's go. Ojas here the what is यहाँ पे that लगाया है ना हाँ here to take a that and why that because this thing is a very long distance from us means to what is that म्हणजे अशी वस्तू जी की एकच आहे पण दाखवायला कशी आहे ती फार दूर आहे लांब आहे पहा नंतर आहे दीज आता पहा व्हॉट आर इथे लावलेलं आहे दीज तर दीज का लावलेला आहे कारण एकापेक्षा अधिक वस्तू आहेत परंतु त्या जवळ आहेत मग दीज दॅट हा एक वचनी आणि लांब वस्तूसाठी तर एक वचनी लांब वस्तू हां आणि अनेक वचनी या पहा एकापेक्षा जास्त आहेत तर मग एकापेक्षा अधिक वस्तू असतील तर दोज वापरायचं दोज हे जे आर्टिकल आहे तर याचा उपयोग हा एकापेक्षा अधिक वस्तू पण फार दूर असतील तर एकच वस्तू पण दूर असेल तर म्हणजे एक वचन असेल अनेक वचन एक वचन असं म्हणतो ना तसं एक वचनी वस्तू पण दूर असेल तर दॅट वापरा आणि अनेक वचनी असतील म्हणजे एकापेक्षा अधिक वस्तू असतील आणि दूर असतील तर दोज वापरा परत जवळ आहेत परंतु जास्त वस्तू आहेत दीज वापरा जवळ आहे परंतु जास्त वस्तू एकच वस्तू आहे धीस वापरा म्हणजे एक वचनीसाठी जवळच्या वस्तूला धीस वापरायचा अनेक वचनीसाठी जवळच्या वस्तूला दीज वापरायचा तर मग अनेक वचनी दूरच्या वस्तूला दोज वापरायचा आणि एक वचनी दूरच्या वस्तूला दॅट वापरायचा समजलं का तुम्हाला हो मग पहा बरं हे अनेक वचनी आहेत म्हणजे एकापेक्षा जास्त आहेत पण दूर आहेत मग त्यांना काय वापरला दोज मग एकच आहे पण दूर आहे त्याला काय वापरला दॅट आणि एकापेक्षा जास्त आहेत परंतु फार जवळ आहेत दीज शाबास एकच आहे पण जवळ आहे धीस राईट